बातम्यांचा धावता आढावा पाहूयात महाराष्ट्र सुपरफास्ट. भिवंडीत भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे निदर्शनं. महिलांकडून कुंकवाची डबी पेटीमध्ये एकत्रित करून संताप व्यक्त. ठाण्यातल्या चंदनवाडी शिवसेनेच्या शाखेबाहेर ठाकरे सेनेचं आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. क्रिकेटचं साहित्य तोडून महिलांकडून निषेध. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभर भारत पाकिस्तान सामन्याविरुद्ध निदर्शनं. कांदिवलीत ठाकरे सेनेचे नेते आनंद दुबेंच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी. डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन. पाकिस्तान आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. मुंबईतील कांजूरमार्गमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. माझं कुंकू माझा देश बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी. मुंबईत करी रोड नाका इथे ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि अरविंद सावंत आंदोलनात सहभागी. आज भारत पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार. याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी ठाकरे सेनेकडून आंदोलनं. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. पुण्यात ठाकरे सेनेचं माझं कुंकू माझा देश आंदोलन. दहशतवादी हल्ल्यात माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं तरीही पाकिस्तानची क्रिकेट सामना आयोजित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा निषेध. वाशिमच्या पाटणी चौकामध्ये ठाकरे सेनेचं रास्ता रोको. सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याची जिल्हा महिला आघाडी प्रमुख प्रिया महाजनांची माहिती. गोंदियाच्या नवेगाव बांधमध्ये ठाकरे सेनेच्या वतीने माझं कुंकू माझा देश आंदोलन. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवला. जळगावमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. भारत सरकारचा निषेध केला. कोल्हापूरमध्ये भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधामध्ये ठाकरे सेनेचं आंदोलन. अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आरती करून केंद्र सरकारला सद्बुद्धी यावी असं साकडं घातलं. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. माझं कुंकू माझा देश असं महिला आंदोलकांचं घोषवाक्य. बीसीसीआय अध्यक्ष जय शहा आणि केंद्र सरकारचा निषेध केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भारत पाक सामन्याला विरोध. हातामध्ये सिंदूर घेऊन महिलांचं आंदोलन. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. अमरावतीत काँग्रेसकडून देखील भारत पाकिस्तान सामन्याला विरोध. शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही, यशोमती ठाकूरांचा सरकारला सवाल. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी नागपूरच्या खामला भागातील हनुमान मंदिरात होम हवन. आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा विजय होण्यासाठी होम हवन. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत दाखल. उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार. राजभवनातील दरबार हॉल इथे शपथ घेणार. न्यायालयीन शिक्षकांच्या टीईटी परीक्षेवरती पुनर्विचार करावा. शिक्षक भरती संघटनेची मागणी. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार. तसंच कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक ठरणार. शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. 23 नोव्हेंबरला परीक्षा आयोजित केल्याची राज्य परीक्षा परिषदेची माहिती. परीक्षेकरता 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी भिवंडीत भव्य कार रॅलीचं आयोजन. खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने भव्य कार रॅलीचं आयोजन. अंबरनाथमधील नवीन भेंडीपाडा परिसरात एका बंद घरासमोर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये नवजात बाळ आढळलं. स्थानिकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलं असून अज्ञातावरती गुन्हा दाखल केलाय. नालासोपारा पश्चिममधील ऑरेंज हाईट्स इमारतीमध्ये स्लॅबचं प्लास्टर कोसळलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. इमारतीच्या देखभालीतील निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलाय. वसईमध्ये हिट अँड रनची घटना. कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारची धडक. अपघातामध्ये कचरा वेचणारी व्यक्ती गंभीर जखमी. अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू. मुंबईतल्या वर्सोवा सात बंगला परिसरामध्ये आढळला 8 फूट लांबीचा अजगर. अचानक समोर आलेल्या अजगरामुळे परिसरामध्ये खळबळ माजली. सर्पमित्राने सावधगिरीने अजगराला सुरक्षितरित्या पकडलं.
22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि परळच्या वर्कशॉप परिसरामध्ये देवींच्या मंडळांची गर्दी झाली आहे. अनेक देवीच्या मूर्ती परळच्या कार्यशाळेतनं मंडळांकडे रवाना होत आहेत. विश्वास पाटील 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. साताऱ्यामध्ये पार पडणारं 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पानिपतकार विश्वास पाटलांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान. मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा. पुण्यातल्या महिलेची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार. यावेळी कोण पर्रीकर, अजितदादांचा सवाल. पुण्यातल्या बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा. बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर ऍक्शन घ्या, अजित पवारांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. पुण्याच्या मुंडवा भागामध्ये पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गाऱ्हाणं मांडलं. त्यानंतर अजित पवारांची थेट महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन. पुण्यातील मनोरा रोड संदर्भामध्ये महिलेने तक्रार केल्यानंतर अजितदादांनी महिलेला सुनावलं. आपल्याला चूक झाली मान्य, मात्र आता काम करू द्या. अजितदादांचे तक्रारीवरती उत्तर. साताऱ्यातील कास पठारावरील बहरलेलं निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. साताऱ्यामध्ये एका आईने चक्क 4 बाळांना जन्म दिलाय, तर याच आईने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील अनोखी घटना. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशकामध्ये एकदिवसीय शिबिर. मेळाव्यामध्ये मतचोरी संदर्भात दाखवण्यात आलं प्रात्यक्षिक. मतदारांना दिलेलं मत चुकीच्या ठिकाणी जात असल्याचा प्रात्यक्षिकात दावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एकदिवसीय शिबिर नाशकात पार पडलं. शिबिराला पक्षाचे 5 आमदार आणि 2 खासदार अनुपस्थित. अमोल कोल्हे, रोहित पाटील, राजू खरे, सुरेश म्हाते, अभिजित पाटील, उत्तम जानकर गैरहजर होते. हत्येच्या प्रकरणातील आरोपीला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये शाही पाहुणचार मिळत असल्याचा पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांचा आरोप. आरोपीला मिळत असलेल्या शाही पाहुणचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. बंजारा समाजापाठोपाठ वंजारी समाजाची एसटी प्रवर्गातनं आरक्षणाची मागणी. मराठा समाज आमचा मोठा भाऊ, त्यांना मिळत असेल तर आम्हाला देखील मिळालं पाहिजे. जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांचं वक्तव्य. एमपीडीएच्या कारवाईनंतर उच्च न्यायालयाकडनं जामीन मिळताच एका गुन्हेगाराचे फटाक्यांनी आतषबाजी करून स्वागत. गुन्हेगाराचं असं स्वागत होत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित. बीडच्या नाथापूर गावामध्ये 50 वर्षाच्या व्यक्तीची आत्महत्या. ओबीसींचं आरक्षण जात असल्याच्या विवंचनेतनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा. लातूरच्या निलंग्यामध्ये जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तरुणांची आत्महत्या. रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचं आंदोलन. प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण आणि बेदम मारहाण झालेल्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलंय. जुन्या प्रेयसीने सुपारी देऊन अपहरण केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी तरुणाची 14 तासात सुटका केली. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ. नवरात्र उत्सवापूर्वी देवीची मंचकी निद्रा. पलंगी कुटुंबांकडून देवीच्या पलंगाची व्यवस्था केली जाते. नागपूरच्या न्यू मनीष नगर आणि वर्धा रोडला जोडणाऱ्या अंडरपासचा मागच्या 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. नागरिकांना अंधारातनं मार्ग काढावा लागतोय. सेन्सर खराब झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. गोंदिया शहरातल्या रिंग रोडवरच्या पेट्रोल पंपाच्या समोर धावत्या कारला आग. सुदैवाने जीवितहानी नाही. चालकाने प्रसंगावधान दाखवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वर्ध्याच्या हिंगणघाटामध्ये अनधिकृत फवारणी औषधं जप्त. गावागावात विकली जात होती अनधिकृत फवारणी औषधं. फवारणी औषधाची 9 खोकी जप्त करण्यात आली आहे आणि कारवाईत 2 जणांना अटक झाली. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीमध्ये रेकी करणाऱ्या जहाल नक्षलवाद्याला अटक. हत्येसह जाळपोळ, भूसुरुंग स्फोटासारख्या अनेक कारवायांमध्ये सक्रिय होता. स्कूल बस आणि स्कूल व्हॅन अपघात प्रकरणी राजेश यादव आणि राजनेश सिंग यांच्यावरती गुन्हे दाखल. वाहतूक नियम आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे आहेत. अपघातामध्ये विद्यार्थिनीसह स्कूल व्हॅन चालकाचा मृत्यू झाला होता. रायगडच्या रेवदंडा समुद्रकिनारी मुंबईतील पर्यटकाने नेलेली कार वाळूमध्ये अडकली. भरतीचा धोका वाढल्यामुळे पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने कार किनाऱ्यावरती आणली. पर्यटक यश मेहतावरती गुन्हा दाखल. एका महिलेच्या पोटातून तब्बल 3.5 किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी आहे.
सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीतील नेतर्डे धनगरवाडी परिसरामध्ये टस्कर हत्तीचा वावर, वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यातनं हत्तींच्या हालचालीवरती नजर ठेवण्यात येते. रायगड जिल्ह्यामध्ये भात पिकाला करपा रोगाची लागण झाली आहे. निळे बुंगिरे या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. सरकारकडे उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते. रत्नागिरीच्या निवळी गावामध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन, पोलीस अधीक्षक नितीन बागडे यांचा नांगरणी स्पर्धेत सहभाग, बैलजोडीसोबत धावत घेतला नांगरणी स्पर्धेचा आनंद. जालन्याच्या वडीगोद्री गोंदी मंडळामध्ये अतिवृष्टी, नालेवाडी गावाला पाण्याचा विळखा, मांगणी नदीला पूर, भांबेरी रेणापुरी गावाचा संपर्क तुटलाय. परभणीच्या गोदावरील ढालेगाव बंधाऱ्याचे सर्व 16 दरवाजे उघडले. जायकवाडी आणि माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरीला पूर येण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. बीडच्या गेवराईतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्राच्या पाणीपातळीमध्ये वाढ, नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. नवगण, राजुरी आणि शिरूरला जोडणाऱ्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे 50 गावांचा संपर्क तुटलाय. बीडच्या मांजरा धरणातनं नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाची गेट्स नंबर 1, 3, 4, 6 वक्री दरवाजे 0.25 मीटरने उघडलेत आणि प्रशासनाकडून नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बीडच्या माजलगावमधील सिंधफणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. माजलगाव, मंजरथ आणि ढालेगावमध्ये पूरस्थितीची शक्यता आहे. बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला पूर, कोथाळा गावातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे कोथाळा सिरसाळा गावांचा संपर्क तुटलाय. परभणी जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी. जिंतूरमधल्या बोरी आणि दुधगावमध्ये मुसळधार पाऊस, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याचंही नुकसान. धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पुराचा धोका आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदी परिसरातील अनेक रस्ते बंद आहेत आणि पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. धाराशिवच्या तेरणा नदीकाठी पर्यटकांची रीलबाजी, चिमुकल्यांना घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन, पर्यटकांना रोखण्यास सुरक्षा व्यवस्था नसल्याचं चित्र. हिंगोलीच्या वसवंतमधील बोरी सावंत गावाच्या शिवारामध्ये तुफान पाऊस, शेती पूर्ण पाण्याखाली, अनेक गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली. हिंगोलीच्या वसमतला मुसळधार पावसाने झोडपलं. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. टेंभुर्णी गावात ओढ्याचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याला पावसाने झोडपलं. सगळं शेतशिवार पाण्याखाली, पीक पाण्यात तरंगायला लागली असून साळीत ठेवलेला कांदा पाण्यात भिजलाय. पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय. तूर, मका, कापूस, सोयाबीन ही पिकं पाण्याखाली आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या दिहा मांडवा इथे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा धुमाकूळ, गोदावरीने रुद्रावतार धारण केलाय आणि आपेगाव बंधारा पाण्याखाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नाटकरवाडीमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. ऊसाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. जायकवाडी धरणाचे पूर्ण 27 दरवाजे उघडलेत. या वर्षामध्ये पहिल्यांदा 27 दरवाजे उघडले असून धरणातनं 1,13,184 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या टाकळी अंबड गावामध्ये अतिवृष्टी, पैठण तालुक्यातील 10 मंडळात अतिवृष्टी. मराठवाड्यात सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळामध्ये 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी भागामध्ये रात्री जोरदार पाऊस, काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे पाण्यात भिजलाय. धुळ्यात साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे फेकून देण्याची वेळ आली आहे. भाववाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती. धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, कळंब, उमरगा, लोहारामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, सोयाबीन, ऊस पिकांचं मोठं नुकसान. सोलापुरातल्या बार्शीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत. बेळगाव, मांडेगाव, तारसौंदणे, शेलगाव या गावाला जोरदार पावसाचा फटका बसलाय.
अक्कलकोट तालुक्यामध्ये पाण्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला. बंजगोळ गावाजवळील घटना आहे. स्थानिकांनी तत्परता दाखवल्यामुळे तरुणाचा जीव मात्र वाचला. धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामध्ये पालेभाज्यांचाही समावेश आहे. कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये पालेभाज्यांची आवक निम्म्यावरती आली आहे. टोमॅटोचं कॅरेट आता 350 ते 400 रुपयांवरती असून कोथिंबीर 50 रुपये किलोवरती आली आहे.